नमस्कार प्रेक्षक हो. बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता आता लवकरच जाहीर होणार आहे. या सीझनचा विनर कोण बनणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या प्रमाणेच घरातील सदस्यांनाही आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चा भव्य दिव्य ग्रँड फिनाले आता फक्त 2 दिवस बाकी आहे. 19 एप्रिल रोजी म्हणजेच 2 दिवसात बिग बॉस मराठी सीझन 6चा भव्य दिव्य असा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आणि त्याच ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर मिळणार आहे. मिडविक्शन्समध्ये आता रेवा कैरासेनी ही बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात टॉप 5 सदस्य उरले आहेत. या सदस्यांमध्ये राकेश, विशाल, अनुश्री, दीपाली आणि तन्वी यांचा समावेश आहे. आता या टॉप 5 सदस्यांमधून बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी कोण उचलणार? विजेतेपदाचा मान कोण उंचावणार? याबाबत माहिती समोर आली आहे. विजेतेपदाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आता समोर आले आहेत. या वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉस मराठीचा विनर कोण बनणार? चला तर मग पाहूयात लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये. नंबर 1 वरती कोण आहे आणि बॉटममध्ये कोण आहे? कोणाची वाटचाल आहे विजेतेपदाकडे? पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती. तर नंबर 5 वरती आहे दीपाली सय्यद. दीपाली ही नेहमीच जेव्हा नॉमिनेशनमध्ये आलेली आहे तेव्हा ती बॉटममध्येच राहिलेली आहे आणि आता ही विजेतेपदासाठीच्या नॉमिनेशनमध्ये देखील दीपाली बॉटममध्येच आहे. दीपालीची जर्नी व्हिडिओ देखील आता बिग बॉसने दाखवली आहे आणि आता फिनालीमधून दीपाली टॉप 5मधून आऊट होणार आहे. मात्र असे असले तरी देखील दीपाली फिनालीमध्ये पोचली आणि तिचा जर्नी व्हिडिओ देखील बिग बॉसने समोर आणला. जरी दीपाली गेममध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकली नसली तरी देखील ती माणूस म्हणून बिग बॉसचा खेळ चांगल्या प्रकारे खेळली आहे. तर नंबर 4 वरती खूप शॉकिंग सदस्य आहे, तो म्हणजे राकेश बापट. राकेश बापट याचा हिंदी आणि मराठी असा खूप मोठा फॅन बेस आहे. मात्र तरी देखील आता फायनलमध्ये त्याला जास्त वोटिंग येताना दिसत नाही. प्रत्येक नॉमिनेशनमध्ये तो नेहमीच नंबर 1 वरती असायचा. मात्र आता नेमका विजेत्यापदाच्या नॉमिनेशनमध्ये त्याला खूप कमी वोट्स मिळत आहेत आणि सध्या नंबर 4 वरती राकेश बापट आहे. गेममध्ये तसेच टास्कमध्ये त्याने 100% दिले नाहीत. मात्र त्याने त्याची जेंटलमॅन म्हणून ओळख बनवली. तर नंबर 3 वरती देखील खूप शॉकिंग सदस्य आहे, ती म्हणजेच तन्वी कोलते, जिला ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. तीच आता वोटिंगमध्ये टॉप 3मध्ये आहे. रेवाच्या विक्शन दरम्यान तन्वीने केलेल्या त्या वक्तव्यामुळे तिच्या वोटिंगमध्ये खूप मोठा परिणाम झाला. सोशल मीडियावर तन्वीला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. प्रेक्षक कमेंटमध्ये वोट करू नका असं म्हणत आहेत. मात्र तन्वीने सुरुवातीपासून गेमला 100% देऊन चांगला स्ट्रॉंग गेम खेळला आहे. प्रत्येक टास्क मेहनतीने पूर्ण केला आहे. मात्र आता शेवटच्या या वक्तव्यामुळे तिला ट्रॉफीपासून बाजूला जावे लागणार आहे. दरम्यान तन्वी नंबर 1 वरून घसरली आहे. पुन्हा एकदा तन्वीच्या वोटिंगमध्ये वाढ होणार का? पुन्हा एकदा नंबर 1 स्थान मिळवून ट्रॉफीच्या दिशेने तन्वीची वाटचाल होणार का? की तन्वीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहणार की पूर्ण होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. अशा प्रकारे बॉटम 3मध्ये काटा ग्रुपचे 3ही मेंबर आहेत. तर टॉप 2मध्ये टोळी ग्रुपचे 2 मेंबर आहेत. तर टॉप 2मध्ये विशाल कोटियन हा आहे. विशाल याला बाहेरून प्रेक्षकाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतके दिवस मास्टरमाइंड गेम खेळणारा विशाल शेवटच्या आठवड्यात नेमका इमोशनल गेम खेळू लागला. इमोशनल साईड दाखवत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांचा देखील त्याला भावनिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच रुचिता जामदारचे फॅन देखील त्याला वोट करताना दिसत आहेत. त्याच्या वोटिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. तन्वीने केलेल्या वक्तव्यामुळे तन्वीला ट्रोलिंग तर विशालला भावनिक पाठिंबा मिळाला. त्यामुळे विशालच्या वोटिंगमध्ये झपाट्याने वाढ झाली. दरम्यान असे असले तरी तन्वी आणि विशालच्या वोटिंगमध्ये फारसा काही फरक नाही. तन्वी विशालला कधीही क्रॉस करू शकते. तर नंबर 1 वरती राज्य करत आहे रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर अनुश्री माने. अनुश्री माने सुरुवातीला खूप निगेटिव्ह होती. तिने खूप घाणघाण कमेंट देखील केल्या होत्या.
पण मध्यंतरी तिने तिचा गेम सुधारला आणि थेट टॉप 5मध्ये पोचली आणि आता ट्रॉफीची प्रबळ दावेदार म्हणून देखील ती समोर येत आहे. सोशल मीडियावर देखील तिला खूप सारा पाठिंबा मिळत आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स तिला वोट करा अशा रील्स बनवत आहेत. त्यामुळे इतर इन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर्स देखील अनुश्रीला वोट करताना दिसत आहेत. अनुश्रीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी याकरिता बाहेर खूप मोठी तगडी वोटिंग सुरू आहे. त्यामुळेच अनुश्रीच्या वोटिंगमध्ये भर पडून अनुश्रीने नंबर 1चं स्थान मिळवलं आहे. दरम्यान आता अनुश्री देखील नंबर 1वरून घसरणार का? फायनल वोटिंग ट्रेंड काय असणार आणि कोणाला मिळणार बिग बॉस मराठीची ट्रॉफी? हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे. अशा प्रकारे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत आणि या वोटिंग ट्रेंड्समध्ये समजत आहे की अनुश्री विजेत्यापदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान वोटिंग प्लस गेम पाहिला तर बिग बॉस इतर दुसऱ्या सदस्याला देखील या सीझनचा विनर करू शकतात. दरम्यान अनुश्री बिग बॉसच्या मराठी सीझन 6चा किताब आपल्या नावावर करणार का? की इतर कोणता सदस्य बिग बॉस मराठीचा 6वा सीझन जिंकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान तुम्ही कोणाला सपोर्ट करताय आणि या सीझनचा विनर कोण व्हायला हवा या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नीलूज प्रॉडक्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.